नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सिरीजमध्ये. तर ही जी सिरीज आहे आपली, ज्यामध्ये आपण थिअरी आणि एमसीक्यू दोन्ही पण पोर्शन बघत असतो. आणि ही जी सिरीज आहे पूर्ण तुमच्या सर्व ज्या नर्सिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. जसं की तुमच्या सेंट्रल एक्झाम जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्या नॉर्थ ESIC, CRE, RRB, त्याचप्रमाणे तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या DME, RDHS आणि CHO यांसारख्या एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असणारी आपली ही सिरीज आहे. या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण इंट्रोगोमेट्री सिस्टीम संपवलेली आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम संपवलेली आहे आणि आता आपण कार्डियक सिस्टीमला सुरुवात केलेली होती. ठीक आहे, कार्डियक सिस्टीम आपली बऱ्यापैकी संपवलेली आहे. आपण आजचा आपला कार्डियक सिस्टीमचा शेवटचा एपिसोड असणार आहे, ज्यामध्ये आपण काय करणार फक्त आणि फक्त पूर्ण सिस्टीमचे MCQs बघणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं, या व्हिडिओला लाईक करायचं आहे. कमेंटमध्ये सांगायचं की आपल्याला नेक्स्ट जो आहे तुम्हाला कुठला टॉपिक किंवा कुठला जो आहे सब्जेक्ट मधले कुठले युनिट पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्याचप्रमाणे हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पूर्ण जी आपली प्लेलिस्ट आहे ब्रह्मास्त्र सिरीजची, ही पूर्ण प्लेलिस्ट तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांनी अगोदरपर्यंत एक पण जर व्हिडिओ बघितले असतील तर त्यांनी ते व्हिडिओ बघतील. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो, कारण आपण याच्यामध्ये खूप एफर्ट्स घेऊन व्हिडिओज बनवत असतो. इम्पॉर्टंट जे आहे ते माहिती तुम्हाला देत असतो. ठीक आहे, तर तुमचा एक सबस्क्रायबर तो बनता आहे बॉस. त्यानंतर YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. तर आजचा पहिला क्वेश्चन बघा, विच सिम्पटम इज मोस्ट स्पेसिफिक टू लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर. आपल्याला काय विचारलं, लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरचं मोस्ट स्पेसिफिक असं सिम्पटम विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला पेरिफेरल एडिमा, असायटिस, पल्मोनरी क्रॅकल्स आणि ज्युगुलार वेन डिस्टेन्शन. बघा, लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर आहे. फॉर एक्झाम्पल हे तुमचं हर्ट आहे, ही तुमची हर्टची लेफ्ट साइड आहे आणि ही राईट साइड आहे. ठीक आहे, तर काय झालंय तुमचा जे हर्ट फेल्युअर आहे ते कुठलं आहे, लेफ्ट साइडचं हर्ट फेल्युअर झालेलं आहे. या साइडचं तुमचं हर्ट काय आहे, एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. फक्त लेफ्ट साइडला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथे काय झालं, हर्ट फेल झालेला आहे. हर्ट फेल झालेला याचा अर्थ काय, आपण हे सगळं बघितलेलं आहे. हर्ट फेल झालेला याचा अर्थ काय, हर्ट काय करत नाही, जेवढे बॉडीची मिनिमम मेटाबॉलिक डिमांड आहे तेवढं ब्लड काय करू शकत नाही, पोहोचू शकत नाही. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, त्या कंडिशनला हर्ट फेल्युअर असं आपण म्हणतो. मग ते राईट साइडेड असू शकतं, लेफ्ट साइडेड असू शकतं. बरोबर. तर आपल्याला काय विचारलंय की लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरचं कुठलं सिम्पटम असणार आहे. तर फॉर एक्झाम्पल हे तुमचं जे लेफ्ट वेंट्रिकल आहे, हा काय करत नाहीये, इनफ अमाऊंट ऑफ ब्लड काय करत नाही, बाहेर पंप करत नाहीये. म्हणजेच काय झालं, त्याचा स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झालाय. म्हणजेच इथे जे आहे ते ब्लड काय होणार, रिटेन होणार. इथे पण काय होणार, ब्लड रिटेन होणार. हा प्रेशर जे आहे हे प्रेशर कुठे जाणार, इकडे पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर. पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर वाढणार याच्यामुळे. आणि पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर जे आहे ते वाढल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला सगळे सिम्पटम्स कुठले बघायला मिळतील, तुम्हाला बघायला मिळेल डिझनिया, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, त्यानंतर पिंक आणि काय फ्रोथिस्पुटम. प्रिंक आणि फ्रोथिस्पुटम आहे तो आपल्याला तिथे बघायला मिळेल. हे काय होतं, कारण जे तुमच्या अलोलाईज आहेत त्या तुमच्या तिथे अलोलाईज होत्या, तिथे काय आहेत, कॅपिलरीज आहेत, छोट्या छोट्या पल्मोनरी कॅपिलरीज आहेत. आणि याच्यात जर प्रेशर वाढलं, यांच्यामध्ये जर प्रेशर वाढलं तर काय होतं, गॅसियस सेक्शन मध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणून तुम्हाला डिझनी आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ बघायला मिळतं. त्याचप्रमाणे काय होतं, इथं फ्लूइड जे आहे ते फ्लूइड काय होतं, अल्व्होलाई मध्ये जातं. आणि त्या अल्व्होलाई मध्ये फ्लूइड गेल्यामुळे जेव्हा आपण ॲस्कल्टेट करतो तेव्हा आपल्याला तिथं काय ऐकायला मिळतात, क्रॅकल्स ऐकायला मिळतात. ठीक आहे, क्रॅकल हा लंग साऊंड आपल्याला कधी ऐकायला मिळतो, जेव्हा एअर जो आहे तो अल्व्होलायच्या फ्लुइडमध्ये जातो, तेव्हा आपल्याला कुठला साऊंड ऐकायला मिळतो, क्रॅकल्स हा साऊंड ऐकायला मिळतो. हे कुठलं झालं, आपलं लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरचं झालं. तर बघा, आपल्याला क्वेश्चन फर्स्ट काय म्हटलं की पेरिफेरल इडिमा, असायटिस, पल्मोनरी क्रॅकल आणि ज्युगुलार वेन डिस्टेशन. यापैकी ऑप्शन सी जो आहे हा आपल्याला लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर मध्ये बघायला मिळतो. ऑप्शन ए आपल्याला राईट साइड हार्ट मध्ये बघायला मिळतो. असायटिस आपल्याला राईट साइड हार्ट फेल्युअर मध्ये बघायला मिळतं. आणि ज्युगुलार वेन डिस्टेशन हे पण आपल्याला राईट साइडेड हार्ट फेल्युअर मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, आतापर्यंत फक्त तुम्ही काय ठेवा, लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर आहे ते लक्षात ठेवा, राईट साइड आपण काय करूया पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी आन्सर असणार आहे. क्वेश्चन बघूया, विच ECG चेंज इज मोस्ट कॉमनली सीन इन अॅक्यूट MI, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन बद्दल आपल्याला विचारले. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये काय होतं, तुमचे जे हार्टच्या मसल आहेत यांचं काय होतं, नेक्रोसिस होतं. कशाचं नेक्रोसिस होतं, कार्डियक मसलचं. आणि नेक्रोसिस कशामुळे होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल तुमच्या ज्या हे हार्टची मसल आहे, हे एक पार्ट आहे कुठला तरी, अँटेरियर, इन्फेरियर, कुठला पोस्टेरियर, कुठला पण हार्टचा पार्ट असेल, हा पार्ट आहे. आणि ह्या पार्टला काय करते, एक जी आहे ती व्हेसल काय करत होती, ब्लड सप्लाय करत होती. मग ह्या व्हेसलमध्ये जर कुठेतरी ऑक्लुजन झालं तर काय होणार, इथे कालांतराने इथे इस्केमिया होणार. इस्केमियामध्येच काय होणार, तिथं ऑक्सिजनचा काय होणार, सप्लाय कमी होणार. ठीक आहे, आणि हा इस्केमिया जर आपण करेक्ट नाही केला, या जर आपण ट्रीट नाही केलं तर हा इस्केमिया कशामध्ये कन्वर्ट होणार, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे
तिथं तुमच्या सेलची काय झालेली आहे, इरिव्हर्सिबल डेथ झालेली आहे. त्या ज्या मायोकार्डियल सेल्स होत्या त्यांची डेथ झालेली आहे आणि ती कशी आहे, इरिव्हर्सिबल आहे. तर अशा वेळी आपल्याला ईसीजी मध्ये काय चेंजेस होतात ते बघूया. फर्स्ट ऑप्शन म्हणते बघा आपल्याला फ्लॅट टी वेव्ह, सेकंड ऑप्शन म्हणते आपल्याला एसटी सेगमेंट इलिव्हेशन, सी म्हणते आपल्याला प्रोलॉंग पीआर इंटरव्हेल आणि व्यू वेव्ह काय म्हणते आपल्याला, यू वेव्ह म्हणते यू वेव्ह. सर ठीक आहे, आपल्याला लास्ट ऑप्शन सांगतो यू वेव्ह. तर बघा फ्लॅट टी वेव्ह, फ्लॅट टी वेव्ह असते याचा अर्थ काय, तुमचा कुठेतरी जे आहे ते जॉईंट डायस्टोल मध्ये प्रॉब्लेम आहे. जॉईंट डायस्टोल ठीक आहे. यू वेव्ह आपल्याला काय दाखवते, जे आपली पी वेव्ह असते ते काय दाखवते, एट्रियल सिस्टोल दाखवते. त्यानंतर क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय दाखवतो, जो आपला तो व्हेंट्रिक्युलर सिस्टोल दाखवतो. आणि जे आपली टी वेव्ह असते ती काय दाखवते आपल्याला, जॉईंट डायस्टोल दाखवते. म्हणजे जर यू मध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या जॉईंट डायस्टोल मध्ये प्रॉब्लेम असेल, ते एमआय आहे का, तर ते एमआय नाही आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतं बघा, सॉरी थर्ड ऑप्शन काय म्हणतं, प्रोलॉंग्ड पी आर इंटरव्हल. प्रोलॉंग पी आर इंटरव्हल जेव्हा असतो तेव्हा त्याला आपण त्या कंडिशनला काय म्हणतो, आपण हर्ट ब्लॉक असं आपण म्हणतो. हर्ट ब्लॉक म्हणतो. हर्ट ब्लॉक का म्हणतो, कारण पी आर हा जो इंटरव्हल आहे हा कुठला इंटरव्हल आहे, हा इंटरव्हल आहे पी वेव्ह आणि क्यूआरएस मध्येच. म्हणजे याचाच अर्थ हा इंटरव्हल आहे कुठला, तुमचा एट्रियमचा सिस्टोल आणि व्हेंट्रिकलचं सिस्टोल या दोघांच्या मधलं अंतर आहे. ह्या दोघांच्या मधलं अंतर काय डिनोट करतं, की तुमच्या जी कंडक्शन सिस्टीम आहे एसए नोड पासून एव्ही नोड आणि एव्ही नोड पासूनची पुढची जी त्याचा पूर्ण प्रवास आहे बंडल ऑफ हीस वगैरे ते तुम्हाला दाखवतो. कुठलं तुमचं पी आर इंटरव्हल. पी आर इंटरव्हल काय दाखवतं, जोपर्यंत तुमचा एसए नोड पासून एव्ही नोड पर्यंत जे इम्पल्स येतात त्याच्या मधला हा जो गॅप आहे हा कोण दाखवतो तुम्हाला, पी आर इंटरव्हल दाखवतो. आणि जर तुमचा पी आर इंटरव्हल मध्ये प्रॉब्लेम आहे याचा अर्थ तुमच्या कंडक्शन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे आणि याला आपण काय म्हणतो, हर्ट ब्लॉक म्हणतो. हर्ट ब्लॉकची पण मग आपण काय म्हणतो, डिग्रीज बघतो. फर्स्ट डिग्री हर्ट ब्लॉक, सेकंड डिग्री हर्ट ब्लॉक, थर्ड डिग्री हर्ट ब्लॉक. मग सेकंड डिग्री मध्ये पण आपण मोबिस टाइप 1 बघतो, त्याला आपण वँकेबॅक फेनॉमिनॉन म्हणतो. अजून आपण काय बघतो, मोबिस टाइप 2 बरोबर. तर त्याचे वेगवेगळे टाइप्स बघतो आपण. त्यानंतर सेकंड ऑप्शन म्हणतो बघा एसटी सेगमेंट इलिव्हेशन. एसटी सेगमेंट जर इलिव्हेटेड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एमआय म्हणतो, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. जर तुमचा एसटी सेगमेंट जो आहे हा तुमचा क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे, ठीक आहे, सॉरी पी वेव्ह आहे, क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे. आणि त्यानंतर हा जो एसटी वेव्ह आहे ही तुमची या प्रकारे जर असत असेल, इथे जर तुमचं इलिव्हेशन बघायला मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असं आपण म्हणतो. फ्लॅट टी वेव्ह आहे, सॉरी यू वेव्ह जी तुमची होती ती यू वेव्ह तुमची काय दाखवते, ती तुमची हायपोकॅलेमिया दाखवते. ठीक आहे, हायपोकॅलेमिया. ठीक आहे, पोटॅशियम मध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय बघायला मिळते, यू वेव्ह बघायला मिळते. टी वेव्ह म्हणजे काय, तुमच्या जॉईंट डायस्टोल मध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, म्हणजे याचा ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट सेकंड जे आहे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. पेशंट डेव्हलप्स चेस्ट पेन रिलीव्ड बाय रेस्ट. ठीक आहे, दिस इज क्लासिफाईड ॲज, एक पेशंट आहे आणि त्याला काय होते, चेस्ट पेन होते. आणि ती चेस्ट पेन काय होते, जसं जेव्हा तो रेस्ट करतोय तेव्हा काय होते, चेस्ट पेन त्याचं कमी होत आहे. तर त्याला आपण काय म्हणूया, तर बघा फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला अनस्टेबल अंजायना, स्टेबल अंजायना, प्रिन्झमेटल अंजायना आणि एमआय. ठीक आहे, तर आता अंजायना, जेव्हा आपण अंजायना बघतो, अंजायना म्हणजे काय, पेन. ठीक आहे, चेस्ट पेन किंवा डिस्कम्फर्ट. आणि हे कशामुळे होतं, जर तुमच्या कार्डियक मसल आहे त्याला जर काय झालं तर पुअर ऑक्सिजनचा सप्लाय गेला, पुअर ऑक्सिजनचा सप्लाय जर झाला तर आपल्याला काय बघायला मिळते, चेस्ट पेन किंवा चेस्ट डिस्कम्फर्ट बघायला मिळते. मग ह्या अंजायनाला आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो काही मेन टाइप्स मध्ये. एक आहे स्टेबल अंजायना, अनस्टेबल अंजायना आणि प्रिन्झमेटल अंजायना. ठीक आहे, प्रिन्झमेटलचा अंजायनाचा आपण काय म्हणतो, व्हॅरियंट अंजायना म्हणतो. प्रिन्झमेटल अंजायनालाच आपण व्हेरियंट अंजायना असं आपण म्हणतो. स्टेबल अंजायना म्हणजे कधी, जर तुम्हाला काय होत असेल, चेस्ट पेन होत असेल आणि जर जेव्हा तुम्ही रेस्ट करणार, ठीक आहे, जेव्हा तुम्ही रेस्ट करता आणि तेव्हा रेस्ट केल्याच्या नंतर जर तो तुमचा अंजायना जे पेन आहे ते जर कमी होत असेल किंवा बंद होत असेल तर आपण काय म्हणतो, स्टेबल अंजायना. म्हणजेच काय, तुमचा अंजायना काय आहे, स्टेबल आहे. माइल्ड फॉर्म मध्ये. तुम्हाला घाबरण्याचं काही कारण आहे का, घाबरण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, म्हणजे हे काय होतंय, रिलीव्ड बाय रेस्ट, कमी होतोय किंवा काय होतं, बंद होतो. अनस्टेबल अंजायना आपण कधी म्हणू, तो तुम्हाला रेस्ट जेव्हा करताय तेव्हा पण तुमचा तेवढाच असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जरी रेस्ट केली तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही पेशंटला नायट्रोग्लिसरीन टॅबलेट दिली तरी पेशंटमध्ये काहीही फरक पडला नाही, याला आपण काय म्हणतो, अनस्टेबल अंजायना म्हणतो. प्रिन्झमेटल अंजायना आपण कधी म्हणतो, जेव्हा ज्या कोरोनरी आर्टरीज आहेत, जेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये काय होतो, स्पाझम होतो आणि हा स्पाझम झाल्यामुळे जर पुढचा जो O2 सप्लाय आहे तुमचा त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण काय म्हणतो, प्रिन्झमेटल अंजायना किंवा व्हेरियंट अंजायना असं आपण याला म्हणतो. ठीक आहे, हा मोस्टली तुम्हाला
नाईटमध्ये बघायला मिळतो किंवा अर्ली मॉर्निंगमध्ये बघायला मिळतो. कुठला अंजाना? प्रिन्झमेटल अंजाना. ठीक आहे. आणि जर प्रिन्झमेटल अंजानाच्या पेशंटला जर तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स दिले तर तुम्हाला याच्यामध्ये काय बघायला मिळू शकतो? रिलीव्ह बघायला मिळू शकतो. ठीक आहे. तर हे अंजानाचे काय झाले? आपले टाईप झाले कुठले कुठले? स्टेबल, अनस्टेबल आणि प्रिन्झमेटल. स्टेबलमध्ये काय होतं? तुमचा रेस्ट केल्याच्या नंतर थांबतं. अनस्टेबलमध्ये थांबत नाही. नायट्रोग्लिसरीन दिलं तरी पण थांबत नाही. प्रिन्झमेटलमध्ये काय होतं? कोरोनरी स्पाझम होतो आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनचा सप्लाय काय होतो? डिमिनिश होतो आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला पेन होत असेल तर त्या अंजानल पेनला आपण काय म्हणतो? प्रिन्झमेटल अंजाना किंवा व्हेरियंट अंजाना असं आपण म्हणतो. आणि प्रिन्झमेटल अंजानामध्ये जर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिले तर ते काय होतं? त्यांचं रिलीव्ह बघायला मिळतं. का होतं? कारण ते तुमचं कोरोनरी जे स्पाझम आहे आणि कुठल्याही जेव्हा तुमची मसल कॉन्ट्रॅक्ट होत असेल तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्शनच्या मागे कॅल्शियमचा खूप मोठा रोल असतो. जर तुम्ही मसल कॉन्ट्रॅक्शनची थेअरी बघितली असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं कॅल्शियमचा काय रोल आहे. ठीक आहे. आणि जर आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स दिले तर तो जो स्पाझम आहे तो काय होणार आहे? रिलीव्ह होणार आहे. स्पाझम रिलीव्ह झाला तर तुमचा ऑक्सिजनचा फ्लो काय होणार आहे? पूर्ववत होणार आहे आणि ऑक्सिजनचा फ्लो जर तुमचा जर रिटेन झाला तिथे तर काय होणार? तुम्हाला एन्जायनल पेन होणार नाही. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की असा एन्जायनल पेन जे की काय होतंय? रिलीव्हड बाय रेस्ट केल्यावर काय होतं? रिलीव्ह होत आहे. तर मग आपण कुठलं म्हणतो? स्टेबल अंजायना असं आपण म्हणतो. ऑप्शन बी जे काय आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड फर्स्ट इन अॅक्यूट एमआय? एक पेशंट आहे त्याला काय आहे? अॅक्यूट एमआय बसलेला आहे. अॅक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन बसलेला आहे म्हणजे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन बसून खूप वेळ झालेला नाही. त्यानंतर तुम्ही त्याला काय देणार आहात बघा. फर्स्ट ऑप्शन म्हणजे डिगॉक्सिन, मॉर्फिन, ॲस्पिरिन किंवा वारफारिन. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला आता सांगितलं होतं की हे एक कार्डियक मसल आहे. कुठला तरी कार्डियक मसलचा पोर्शन आहे आणि हिला काय होते? ब्लड जे आहे ते सप्लाय करते आणि इथे कुठेतरी काय झालंय? ब्लॉक झालेला आहे. मग हे ब्लॉक असू शकतो, एखादं थ्रोम्बस असू शकतं, एम्बोलो असू शकतं, काय पण असू शकतं. ठीक आहे. मग रिझन कुठलंही असू दे, ऍट द एंड काय झालेलं आहे? तुमच्या इथे काय जात नाही? ब्लड सप्लाय, O2 सप्लाय जात नाहीये. ठीक आहे. मग इथे जर समजा प्लेटलेट्सचं ॲग्रिवेशन असेल तर जर तुम्ही त्याला अँटीप्लेटलेट्स दिले तर हे काय होणार आहे? प्लेटलेट्सचं ॲग्रिगेशन जे झालं होतं ते रिलीव्ह होणार आहे आणि तुमचा ब्लड फ्लो काय होणार? तिथे सुरू होणार आहे. ठीक आहे. म्हणून जर आपण त्याला अँटीप्लेटलेट्स देऊ शकतो. त्याचबरोबर जर इथे काय असेल? फॅट्स असेल. ठीक आहे. इथे जर फॅट्स असेल आणि इथे फॅट असेल तर आपण त्याला स्टॅटिन देऊ शकतो. बरोबर? स्टॅटिन देऊ शकतोय. त्याचबरोबर त्याला आपण अँटीकोॲग्युलंट्स देऊ शकतोय. अँटीकोॲग्युलंट्स देऊ शकतो. ठीक आहे. एवढं जे आहे ते आपण इमर्जन्सी मॅनेजमेंटमध्ये आपण काय करू शकतो? एमआयच्या पेशंटला देऊ शकतो. तर फर्स्ट ऑप्शन म्हणजे बघा डिगॉक्सिन. डिगॉक्सिन काय आहे? कार्डियाक ग्लायकोसाइड आहे. याचा इथे काय रोल आहे का? कार्डियाक ग्लायकोसाइडचा इथे काय रोल नाही. डिगॉक्सिन काय काम करतं? डिगॉक्सिन जे आहे तुमचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते वाढवतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा हार्ट रेट कमी करतं आणि कंडक्शनची स्पीड काय करतं? कमी करतं. पण फक्त कॉन्ट्रॅक्शनची जे आहे फोर्स वाढवतं. मग याचा इथे काही गरज आहे का आपल्याला? नाही. ठीक आहे. याची काही गरज आहे का इथे आपल्याला नाही. उलट जर हे दिलं तर तुम्ही तर काय होणार आहे? फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्याच्या नादामध्ये तुमची जी कार्डियाक मसल जी होती तिला ऑलरेडी काय होत नाही? ऑक्सिजनचा सप्लाय मिळत नाही आणि तुम्ही तिला काय करताय? अजून तिच्याकडून जास्त काम करून घेताय तर इथली काय होणार? O2 डिमांड अजून वाढणार. इथली काय होणार? O2 डिमांड अजून वाढणार. मग हे आपल्याला पाहिजे आहे का? तरी आपल्याला पाहिजे नाही आहे. ठीक आहे. मॉर्फिन देणार का आपण इथे? मॉर्फिन फॉर पेन देऊ शकतो आपण. ठीक आहे. मॉर्फिन फॉर पेन आपण देऊ शकतो. पण फर्स्ट विचारलेलं आपल्याला आपली फर्स्ट प्रायोरिटी काय असली पाहिजे हे पण बघायला पाहिजे आपण. ठीक आहे. म्हणजे मॉर्फिन आपण देऊ शकतो. से आहे बघा ॲस्पिरिन पण देऊ शकतो का? कारण ॲस्पिरिन काय आहे? अँटीप्लेटलेटचं काम करतं. जरी ते ओरिजिनली NSAID असलं, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग असला तरी त्याचं मेजरली काम आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे अँटीप्लेटलेटमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण ॲस्पिरिन पण देऊ शकतो. वारफारिन देऊ शकतो काय? वारफारिन देऊ शकतोय पण आपण एकदम एमर्जन्सी कंडिशनमध्ये वारफारिन देऊ शकत नाही कारण वारफारिनला ॲक्टिव्हेट व्हायला किंवा ॲक्ट व्हायला ते थेरप्युटिक इफेक्ट दिसायला वेळ लागतो. ठीक आहे. म्हणून वारफारिन आपण इथे एमर्जन्सी कंडिशनमध्ये देणार नाही. तर बघा मॉर्फिन आणि ॲस्पिरिन. मॉर्फिन हे एक पेन मॅनेजमेंट आहे आणि ॲस्पिरिन काय करणार आहे? तुमचं इथे जे आहे ते मसलची नेक्रोसिस, कार्डियाक मसलची डेथ जी की इरिव्हर्सिबल असते ती रोखण्यासाठी तुम्हाला मदत करते. मग तुमच्याकडे आता दोन ऑप्शन आहेत. एक आहे मॉर्फिन आणि दुसरा आहे ॲस्पिरिन. मग तुम्ही पेन मॅनेजमेंट करणार की ॲस्पिरिन देणार? तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार? ॲस्पिरिन देणार. पेन इज नेव्हर फर्स्ट प्रायोरिटी इन इमर्जन्सी. लक्षात ठेवायचं आहे. MCQचा पॉईंट आहे. ठीक आहे. इमर्जन्सी जेव्हा तुमची असते तेव्हा इमर्जन्सीमध्ये तुम्ही पेशंटचं पेन बघत नाही, पेशंटचे लाईफ सेव्हिंग काय मेजर असते ते तुम्ही करणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या पेशंटचं काय खूप मोठं फ्रॅक्चर आहे, तुम्ही ते फ्रॅक्चर स्टेबिलाइज करा. जर तिथे त्याला ब्लिडिंग असेल तर तुम्ही ते ब्लिडिंग स्टॉप कसं करू शकताय किंवा पेशंटचं जे काही लॉस्ट ब्लड व्हॉल्यूम आहे तो कसा तुम्ही रिगेन करू शकता, त्याला कसे तुम्ही IV फ्लुइड्स देऊ शकता, याच्याकडे तुमचा कल असला पाहिजे ना की पेशंटला तिथे ट्रायमॅडॉल लावण्यामध्ये आणि मॉर्फिन लावण्यामध्ये तुमचा कल असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पेन काय असली पाहिजे? तुमची प्रायोरिटी नसायला पाहिजे. जे तुमच्या लाईफ सेव्हिंग मेजर्स आहेत हे झाल्याच्या नंतर मग तुम्ही काय करू शकता? पेशंटमध्ये पेन मॅनेजमेंट करू शकता. ठीक आहे. ऑप्शन सी काय असणार आहे ते आपला मग करेक्ट आन्सर असणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पेशंट ऑन हिपॅरिन थेरपी शुड बी मॉनिटर्ड फॉर. एक पेशंट आहे ज्याला काय चालू आहे, हिपॅरिन थेरपी चालू आहे. या पेशंटला काय चालू आहे, हिपॅरिन थेरपी चालू आहे. आणि हिपॅरिन थेरपी चालू असताना खालीपैकी कुठली जी आहे ते आपण टेस्ट काय केली पाहिजे, मॉनिटर केली पाहिजे. पीटी केली पाहिजे का, INR, एपीटीटी का प्लेटलेट ऍग्रिगेशन टाइम, यापैकी कुठली जी टेस्ट आहे ती आपण परफॉर्म केली पाहिजे आपल्याला विचारण्यात आहे. ठीक आहे. तर बघा, जर एखादा पेशंट वॉरफारिनवर असेल आणि एखादा पेशंट जर काय असेल, हिपॅरिनवर असेल. जर पेशंट वॉरफारिनवर असेल तर तुम्ही पेशंटची पीटी आणि INR ह्या 2 टेस्ट करू शकता. आणि जर पेशंट हिपॅरिनवर असेल तर पेशंटची तुम्ही काय करायला पाहिजे, एपीटीटी करायला पाहिजे. ठीक आहे. पीटी INR मध्ये पीटी बघा, पीटी किती असतो, पीटी यांची जर नॉर्मल व्हॅल्यू बघायला गेलं तर पीटीची नॉर्मल असते 11 ते 13.5 सेकंड. ठीक आहे. INR जर आपल्याला विचारला तर किती असतो, 0.8 ते 1.1 किंवा काही ठिकाणी 1.2 सेकंड पण दिलेलं आहे. ठीक आहे. आणि एपीटीटी जर विचारलं तुम्हाला तर 25 ते 37 काही ठिकाणी 25 ते 35 एवढं पण दिलेलं आहे. ठीक आहे, सेकंड. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारलं होतं, हिपॅरिनचं कुठलं असतं, मग तर एपीटीटी करायला पाहिजे. आणि जर पेशंटवर वॉरफारिन चालू असेल तर पीटी INR करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट इंडिकेटर ऑफ इफेक्टिव्ह ट्रीटमेंट इन हार्ट फेल्युअर. एखादा पेशंट आहे आणि त्या पेशंटला हार्ट फेल्युअरची ट्रीटमेंट चालू आहे. आणि त्या ट्रीटमेंट चालू असताना आता तुम्ही काय करतात, ऑनगोईंग पेशंटचं इव्हॅल्युएशन करतात की बाबा आपण जी काय ट्रीटमेंट पेशंटला देतोय ती काय होते, त्या पेशंटसाठी इफेक्टिव्ह आहे की नाही, हे बघण्यासाठी आपण कुठले जे आहे ते पॅरामीटर्स आपण बघितले पाहिजे. ऑप्शन ए सांगितलं आपल्याला डिक्रीज बीपी. जर त्या पेशंटचा बीपी जर कमी होत असेल तर आपली ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे. सेकंड म्हणतोय वेट लॉस. जर पेशंटचं वेट लॉस होत असेल तर आपली ट्रीटमेंट व्यवस्थित आहे. रिड्युस्ड इडेमा, पेशंटचा जो इडेमा झाला होता कार्डियक फेल्युअरमध्ये तो जर कमी होत असेल तर आपली ट्रीटमेंट काय व्यवस्थित आहे. आणि लास्ट काय म्हणते, इन्क्रीज युरिन आउटपुट. तुमचा युरिन आउटपुट जर इन्क्रीज होत असेल तर तुमची ट्रीटमेंट काय व्यवस्थित चाललेली आहे. बघा, हार्ट फेल्युअर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काय जर तुमचं राईट साइडेड हार्ट फेल्युअर असू दे किंवा तुमचा लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअर असू दे, हार्ट फेल्युअरची सोपी व्याख्या काय आहे की हार्ट काय होतं, फेल होते. कशासाठी फेल होतंय, जेवढं त्याचं काम आहे ते काम करण्यामध्ये ते फेल होते. म्हणजे त्याने ज्या बॉडीला मिनिमम मेटाबॉलिक नीड पर्यंत जेवढं ब्लड द्यायला पाहिजे, बॉडीसाठी पंप करायला पाहिजे, तेवढं तो पंप करू शकत नाही. याला आपण काय म्हणतो, थोडक्यात हार्ट फेल्युअर म्हणतो. बरोबर आहे. मग तुमचं हे हार्ट काय होत नाहीये, पुढे काय करत नाहीये, ब्लड पूर्ण तुमच्या बॉडीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत नाही. म्हणजे तुमच्या बॉडीचं परफ्युजन काय होत आहे, कमी होत आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, पुअर परफ्युजन असं आपण म्हणतो. तुमच्या बॉडीचं परफ्युजन कसं होत आहे, पुअर होत आहे. परफ्युजन म्हणजे काय, तुमच्या ज्या ब्लड सेल आहे त्या ब्लड सेलला ब्लड सप्लाय कसा मिळत आहे, कमी मिळत आहे. ब्लड सप्लाय कमी मिळत आहे. आणि ब्लड सप्लाय कमी मिळत आहे, पण तुमचे बाकीचे सिम्पटम्स जे आहेत तुम्हाला काय दिसतात, राईट साइडमध्ये तुम्हाला काय दिसतात, लेफ्ट साइडमध्ये काय दिसतं तुम्हाला. राईट साइडमध्ये दिसतो तुम्हाला काय दिसतं, जेव्हीपी इन्क्रीज दिसतो, सारखा दिसतं, पूर्ण बॉडीमध्ये इडेमा दिसतो, खास करून तुम्हाला बिलोनी इडेमा दिसतो, पेडल इडेमा दिसतो. त्यानंतर तुम्हाला असायटिस दिसतं, राईट साइड हे झाले. लेफ्ट साइडमध्ये तुम्हाला काय दिसतं, त्या पेशंटला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असतं, डिझनिया असतो, पिंक फ्लोटी स्पुटम असतं, पेशंटला श्वास घ्यायला वगैरे त्रास होतो. हे जे तुम्हाला लेफ्ट साइडेड हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स बघायला मिळतात. मग आता तुम्ही त्या पेशंटला काय केलं, हार्ट फेल्युअरची ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि तुम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित करताय फॉलो. पण पेशंट त्या ट्रीटमेंटला किती चांगला इम्प्रूव्ह काय करतोय, प्रतिसाद देतो, हे आपण बघतोय. तर फर्स्ट ऑप्शन म्हणतो आपल्याला डिक्रीज बीपी. जर पेशंटचा बीपी कमी होत असेल याचा अर्थ काय होतो, इथं पेशंटचं काय होतं, स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होत आहे, कार्डियक आउटपुट काय होते, कमी होते. म्हणजे पेशंटची कंडिशन इम्प्रूव्ह होते का, तर बिलकुल इम्प्रूव्ह होत नाही आहे. पेशंटचा वेट लॉस होणं हे हार्ट फेल्युअरच्या कंडिशनमध्ये काय आहे, ते दोन्ही पण गोष्टी आहेत. एक तर फायद्याचं पण असू शकतं किंवा ते काहीतरी पेशंटमध्ये प्रॉब्लेम पण असू शकतो. वेट लॉस जो आहे, जो तुमचा इडेमा जो झाला होता पेशंटला, सारखा झाला होता, तो रिलीव्ह झाल्यामुळे जर त्याचा वेट लॉस होत असेल तर तुमचा वेट लॉस इज गुड. पण पेशंटचं वेट लॉस जर मेटाबॉलिक कंडिशनमध्ये न्यूट्रिएंटच्या दृष्टीने जर होत असेल तर मात्र तुमचा वेट लॉस काय नाहीये, चांगला नाहीये. तर मात्र तुमचा वेट लॉस आहे चांगला नाही. तुमचा वेट लॉस कधी चांगला आहे, जर पेशंटचा इडेमा जो झाला होता, पेशंटला जे असायटिस झालं होतं, पेशंटला जे ॲनासारखा झाला होता, ते रिलीव्ह होत असेल, त्याच्यामुळे तुमचं वेट लॉस असेल. फ्लूइड लॉसमुळे जर तुमचं वेट लॉस असेल तर ठीक आहे. पण जर तुमचं वेट लॉस जे आहे ते न्यूट्रिएंट लॉसमुळे असेल तर ते मात्र बरोबर नाही. म्हणून वेट लॉस ॲज अ होल कन्सेप्ट आपण म्हणू शकतोय काय, हार्ट फेल्युअरसाठी काय आहे, एक इफेक्टिव्ह ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, आपण असं म्हणू शकतो काय, तर म्हणू शकत नाही.
थर्ड काय म्हणतात बघा, रिड्यूस्ड इडेमा. इडेमा रिड्यूस होतं याचा अर्थ काय आहे, ट्रीटमेंट एकदम इफेक्टिव्ह चाललेली आहे का? कारण आपण बघितलं होतं की राईट साइडेड हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं, तुमचा इडेमा काय होत होता, तुमच्या पेशंटला जास्त होत होता. मग इडेमा जर रिड्यूस होत असेल तर तुमची ट्रीटमेंट चांगली आहे. लास्ट ऑप्शन म्हणतो बघा, इन्क्रीज युरिन आउटपुट. तुमचं युरिन आउटपुट इन्क्रीज होत आहे याचा अर्थ काय, तुमचं परफ्युजन जे होतं ते पुअर परफ्युजन होतं, आता तुमचं परफ्युजन इन्क्रीज झालेलं आहे. हे काय म्हणतोय मी, कारण तुमचं पुअर परफ्युजन असतं तर तुमचं रिनल परफ्युजन पण कमी असतं. रिनल परफ्युजन काय आता सर, रिनल परफ्युजन म्हणजे काय, तुमच्या ज्या रिनल म्हणजे तुमच्या ज्या किडनीला ब्लड सप्लाय होत होतं, जे की फिल्ट्रेशनसाठी जात होतं, ते जर जास्त जायला लागलं, याचा अर्थ तुमचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट वाढतोय. याचा अर्थ काय होतं, तुमचे जे पूर्ण बॉडी मधले परफ्युजन आता सगळं व्यवस्थित व्हायला लागलंय. आणि हे परफ्युजन व्यवस्थित व्हायला लागले तेव्हाच तुम्हाला काय येणार, युरिन आउटपुट येणार. जोपर्यंत तुमचं ब्लड जे आहे ते तुमच्या किडनीज पर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुमचं युरिन आउटपुट येणार का, नाही. याचा अर्थ तुमचं युरिन आउटपुट येतं, याचा अर्थ काय की तुमचं रिनल परफ्युजन व्यवस्थित होते. रिनल परफ्युजन व्यवस्थित होतंय याचा अर्थ तुमचा जो मेन कॉज होता, जे हार्ट फेल होत होतं, ते आता होत आहे का. हार्ट काय होत होतं, तुमचं फेल होतं कशासाठी, तुमच्या बॉडीमध्ये ब्लड जे आहे ते सगळीकडे पोहोचण्यासाठी हे काय होत होतं, फेल होत होतं. पण आता ते काय होतं, तुमचं युरिन आउटपुट दिसतं, याचा अर्थ काय होतं, तुमचा ब्लड जे आहे ते किडनी पर्यंत पोहोचते. याचा अर्थ काय आहे की तुमचं परफ्युजन आता बरोबर होत आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे, तुमचं इन्क्रीज युरिन आउटपुट जे आहे ते इफेक्टिव्ह ट्रीटमेंट दाखवतं. मग तुम्ही म्हणणार सर, तुम्ही म्हटलं होतं की सी आणि डी दोन्ही पण बरोबर आहे. तर बघा, मी मुद्दामून सी पण ऑप्शन टाकलंय कारण एक्झाम मध्ये जे तुम्हाला असेच क्वेश्चन विचारतात, एक्झाम मध्ये तुम्हाला चारही पण ऑप्शन सारखे दिसतात, चारही पण ऑप्शन बरोबर वाटतात. ती जी 10 वर्षापूर्वीची जी नर्सिंगची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती त्याच्यामध्ये काय असायचं, 3 ऑप्शन चुकीचे आणि 1 ऑप्शन बरोबर असं असायचे. पण आताचे जे तुमची नर्सिंगची एक्झाम असतात त्यामध्ये 3 ऑप्शन चुकीचे आणि 1 ऑप्शन बरोबर वाला कन्सेप्ट गेलेला आहे. आता तुम्हाला चारच्या चारही ऑप्शन करेक्ट असतात, फक्त तुम्हाला ओळखायचं आहे की मोर करेक्ट कुठला आहे. ठीक आहे, तर इथे फक्त इडिमा कमी झालेला आहे याचा अर्थ तुमची फक्त जी डायuretic वाली ट्रीटमेंट आहे, जे तुम्ही डायuretic देत होतात ते तुमचं व्यवस्थित होते, याचा अर्थ एवढाच होतो. पण जर तुमचा युरिन आउटपुट चांगला येत असेल तर याचा अर्थ तुमचा हार्ट जो आहे ऍट द एंड तुमचा हार्ट आता चांगलं काम करायला लागला, याचा अर्थ असा होतो. म्हणून ऑप्शन डी जो आहे आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन सी पण करेक्ट आन्सर आहे. जर तिथे डी ऑप्शन नसता तर आपण ऑब्व्हियसली ऑप्शन सी करेक्ट गेलो असतो. पण इथे डी असताना आपण जर तुमचा डायरेक्ट तुमच्या हार्टच्या बद्दल जर एखादा ऑप्शन आहे तो बोलत आहे तर आपण काय करू शकत नाही, बाकीच्या सिम्पटम्स मुळे फक्त आपण जो तो मेजर पोर्शन आहे त्याला आपण इग्नोर करू शकत नाही. म्हणून ऑप्शन डी काय असणार आहे आपल्याचा मोर करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पेशंट विथ एट्रियल फिब्रिलेशन इज हॅट रिस्क ऑफ. बघा, एक पेशंट आहे त्याला काय आहे, एट्रियल फिब्रिलेशन आहे, हे तुमचं हार्ट आहे आणि हे तुमचे एट्रियाज आहेत. एट्रियाज काय होतात, फिब्रिलेट होतात. याचा अर्थ काय, एट्रिया कंप्लीट होत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट होत नाही, त्यांचा सिस्टूल होत नाही प्रॉपरली. ते फक्त काय करतात, त्यांच्या मसलची फक्त ट्विचिंग होत आहे. मसल त्या प्रॉपरली काय होत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. म्हणजे जे मसलचे काय होते, फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होऊन जे ब्लड मध्ये आहे ते काय जायला पाहिजे होतं, व्हेंट्रिकल मध्ये जायला पाहिजे होतं, पण इथं होत नाही आहे. ठीक आहे, मग काय होतं इथे, ब्लड तुमच्या इथे रिटेन राहणार आणि ब्लड इथे झाल्याच्या नंतर इथं काय होते, तुमची रिस्क ऑफ कोॲग्युलेशन वाढते. रिस्क ऑफ कोॲग्युलेशन वाढते. आणि जर इथे रिस्क ऑफ कोॲग्युलेशन वाढली म्हणजे जर फॉर एक्झाम्पल असं समजा की काय झालं, इथे ब्लड क्लॉट्स तयार झाल्या आणि ह्या ब्लड क्लॉट जर तुमच्या सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये घुसल्या, कुठे घुसल्या, सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जर घुसल्या, सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जर घुसल्या आणि कुठं पण जर जाऊन अडकल्या, कुठं पण जाऊन जर क्लॉट्स काय झाल्या, लॉस झाल्या, अडकल्या. ठीक आहे, मग त्या कुठे जाऊ शकतात, तुमच्या ब्रेन मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, ब्रेन मध्ये जाऊन तुम्हाला काय करू शकतात, तिथे सीव्हीए करू शकतात, सेरेब्रोव्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट करू शकतात. त्यानंतर काय होऊ शकतात, लंग्स मध्ये जाऊ शकतात, तुम्हाला पल्मोनरी एम्बोलिझम होऊ शकतं. त्यानंतर तुमचे जे जेवढे काय बारीक बारीक कॅपिलरी जिथे नेटवर्क आहे तिकडे सगळीकडे जाऊ शकतात. ठीक आहे, पण मेजरली तुम्हाला त्याचा ब्रेन आणि लंग्सवर आणि त्यानंतर हार्टमध्ये जर कोरोनरी सर्क्युलेशन मध्ये जर गेल्या, जर कोरोनरी सर्क्युलेशन गेलं तुम्हाला काय होतं, एमआय होतं. मी तुम्हाला आता सांगितलंय कसं तुमच्या एमआयची जी आहे ती व्हेसलची ब्लॉक झाल्याने तुम्हाला मायोकार्डियल इन्फ्राक्शन होतं. त्याचप्रमाणे ब्रेनमध्ये पण सेम तसंच होतं. ब्रेनमध्ये जो तुमचा न्यूरल टिश्यू आहे त्याला जी ब्लड सप्लाय देणारी आर्टरी आहे तिथे जर ब्लॉक झाला तर तुम्हाला काय होणार, सेरेब्रो व्हॅस्क्युलर इस्केमिया तुम्हाला तिथे बघायला मिळणार. लंग्स मध्ये गेलं तर तुम्हाला पल्मोनरी एम्बोलिझम बघायला मिळणार. म्हणून एट्रियल फिब्रिलेशनच्या पेशंटला आपण काय करतो, पेशंटला अँटीकोॲग्युलंट स्टार्ट करतो. काय करतो, पेशंटला आपण अँटीकोॲग्युलंट स्टार्ट करतो. मग डिपेंड अपॉन सिव्हिअरिटी आपण काय करतो, जर आपल्याला इमिडिएट इफेक्ट पाहिजे असेल तर आपण हिपॅरिन स्टार्ट करतो. त्याच्यानंतर मग आपण वारफारिन पण स्टार्ट करतो. वारफारिन आपण ओरल पेशंटला ठेवतो. जर पेशंटचं काय असेल, खूप क्रोनिक कंडिशन असेल तर आपण ओरल वारफारिनवर पेशंटला ठेवू शकतो. तर बघा, एट्रियल फिब्रिलेशन इज ऍट हायेस्ट रिस्क ऑफ, जर आपल्याला विचारलं तर कार्डियाक अरेस्ट आहे का, स्ट्रोक आहे का, हायपरटेन्शन आहे का, की हार्ट ब्लॉक आहे. स्ट्रोक जे आहे आपल्या याच्यामध्ये हायेस्ट रिस्क कशाची असते, स्ट्रोकची असते. म्हणून आपण पेशंटला अँटीकोॲग्युलंट देत असतो.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच लॅब व्हॅल्यू कन्फर्म्स मायोकार्डियल इंजुरी. कुठली जी लॅब व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काय दाखवते, मायोकार्डियल इंजुरी दाखवते असते. तर बघा फर्स्ट ऑप्शन म्हणतो CKMB, मायोग्लोबिन, ट्रोपोआय आणि LDH. तर बघा यापैकी जो मायोग्लोबिन जो होता हा काय सर्वात फर्स्ट एलिव्हेटेड होतो जेव्हा काय होते तुमची कुठलीही मसल काय होते इंजुरी होते, तेव्हा सर्वात प्रथम मायोग्लोबिन जो आहे तुम्हाला एलिव्हेटेड होतो. पण मायोग्लोबिन कार्डियाक सेन्सिटिव्ह आहे का, म्हणजे फक्त आणि फक्त कार्डियाक स्पेसिफिक आहे का तो, तर तो कार्डियाक स्पेसिफिक नाहीये. मायोग्लोबिन कार्डियाक स्पेसिफिक नाही, कुठली पण मसल ब्रेक झाली तर तुम्हाला तिथे मायोग्लोबिन मिळेल. ठीक आहे, म्हणजे असं आहे का फक्त तुमची कार्डियाक मसलला प्रॉब्लेम झाला तरच मायोग्लोबिन येतं, असं नाहीये. फर्स्ट ऑप्शन मध्ये CKMB काय ठीक आहे, CKMB हा जो आहे कार्डियाक स्पेसिफिक आहे. पण जर ट्रोपोनिन आणि CKMB जर बघितलं त्यापैकी आपल्याला ट्रोपाय जो आहे, ठीक आहे, ट्रोपाय जो आहे हा मोर स्पेसिफिक बघायला मिळतो. हा काय बघायला मिळतो, मोर स्पेसिफिक बघायला मिळतो. मी तुम्हाला आता सांगितलं की आपले जे आत्ताचे जे नर्सिंगचे क्वेश्चन येतात ते तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते 3 रॉंग आणि 1 करेक्ट असं तुम्हाला येणारच नाही. अगोदरच्या काळामध्ये सरळ सरळ तुम्हाला 3 जे ऑप्शन यायचे ते असे ऑप्शन यायचे की त्या क्वेश्चनचा आणि त्या ऑप्शनचा काही संबंधच नसायचा. पण तुम्हाला आता जे क्वेश्चन येतात त्यांचे ऑप्शन येतात ते सगळे सारखे वाटतात. ठीक आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला कुठलं निवडायचं हे तुम्हाला जोपर्यंत तुमची प्रायोरिटीवर जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यानंतर हा LDH जो आहे हा काय सर्वात लेट येतो. ठीक आहे, याच्यामुळे याचा काही प्रश्नच नाही. मायोग्लोबिन काय स्पेसिफिक नाहीये, पण CKMB आणि ट्रोपाय जर बघितलं तर त्याच्यामध्ये ट्रोपाय जो आहे तो काय आहे मोर स्पेसिफिक आहे दॅन CKMB. ठीक आहे, म्हणून सी जो आहे आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ वाइडन पल्स प्रेशर इज सीन इन. वाइडन पल्स प्रेशर म्हणजे काय, वाइडन पल्स प्रेशर याचा अर्थ असा होतो की तुमचा काय होतंय सिस्टोलिक बीपी आणि डायस्टोलिक बीपी ह्या दोघांना आपण काय करतो, जेव्हा सिस्टोलिक बीपी म्हणून जेव्हा आपण डायस्टोलिक बीपी मायनस करतो तेव्हा जे आन्सर येतं ते काय होत असेल, जर वाढत असेल तर आपण काय म्हणतो वाइडन्ड पल्स प्रेशर म्हणतो. पल्स प्रेशर काय, आपण पल्स प्रेशर कसं डिफाइन करतो, मग आपण सिस्टोलिक बीपी मायनस डायस्टोलिक बीपी हे जर आपण कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानंतर जर त्याची व्हॅल्यू जर आहे ते आपल्याला जर एलिव्हेटेड मिळाली तर आपण त्याला काय म्हणतो वाइडन्ड पल्स प्रेशर असं आपण म्हणतो. मग हे कधी होतं बघा, फर्स्ट ऑप्शन म्हणतोय शॉक मध्ये काय असतो तुमचा बीपी जो आहे तो खूप कमी असतो. ठीक आहे, म्हणजे तुमची बीपी आहे ती 80-50 असू शकते. ठीक आहे, 80-50 असू शकते. आता याच्यामधून 80-50 जर केलं तर काय 30 आहे, म्हणजे तुमचा पल्स प्रेशर वाईड होतोय का, याच्यामध्ये होत नाही. पल्स प्रेशर वाईड होऊन याचा अर्थ काय, तुमचा सिस्टोलिक बीपी आणि डायस्टोलिक बीपी म्हणजे दोघांच्या मध्ये खूप अंतर असणं. ठीक आहे, म्हणजे काय तुमचा सिस्टोलिक बीपी जातोय कुठं 180 कडं, ठीक आहे, आणि तुमचा डायस्टोलिक बीपी फक्त 90 राहतोय. म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्ही काय यांचं दोघांचं जर मायनस केलं तर किती येतो 90 येतो, जे काय आहे वाइडन्ड पल्स प्रेशर आहे. नॉर्मली 120/80 जेव्हा आपण करतो त्याचं पल्स प्रेशर किती असतं 40 असतं, म्हणजे 40 पासून जर 90 गेले याचा अर्थ काय झालं ते वाइडन्ड झालेला आहे. हार्ट फेल्युअर मध्ये पण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी मध्ये डिफरन्स बघायला मिळत नाही आपल्याला. त्यानंतर आवर्टिक स्टेनोसिस मध्ये काय होतं बघा, ठीक आहे, आवर्टिक स्टेनोसिस मध्ये काय होतं, एक मिनिट चला मी कॅन्सल करतो. ठीक आहे, आवर्टिक स्टेनोसिस मध्ये काय होतं, हे तुमचं फॉर एक्झाम्पल काय आहे, हर्ट आहे, तुमचा सिस्टेमिक आउटा निघत आहे. ठीक आहे, आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये काय होतं, जेव्हा तुमचा हा व्हेंट्रिकल जो आहे हा जेव्हा डायस्टोल होतो, जेव्हा रिलॅक्स होतो, तेव्हा ह्या सिस्टेमिक आउटामध्ये इकडे वापस आलेलं जेव्हा सिस्टेमिक आउटामध्ये जे ब्लड होतं, जे की काय केलं होतं व्हेंट्रिकलने कॉन्ट्रॅक्ट करून सिस्टेमिक आउटामध्ये पाठवलं होतं, ते काय होतं परत वापस व्हेंट्रिकलमध्ये येतं. परत वापस व्हेंट्रिकलमध्ये येतं. याचा अर्थ जेव्हा डायस्टोल झाला, ठीक आहे, जेव्हा डायस्टोल झाला तेव्हा तुमचं जे आहे ते ब्लड काय झालं वापस गेलं. याचा अर्थ काय झाला, इकडे जाणारं ब्लड काय झालं कमी झालं. ठीक आहे, ब्लड कमी झालं म्हणजेच काय झालं तुमचा डायस्टोलिक बीपी कमी झाला. ठीक आहे, डायस्टोलिक बीपी काय झाला कमी झाला. ठीक आहे, हा पॉईंट एक नोट करा. आता हा डायस्टोलिक बीपी जे डायस्टोल झाल्यामुळे जे काय ब्लड रिटर्न आलं होतं, म्हणजे आता इथं ब्लडचं व्हॉल्यूम काय झालं, ब्लडचं व्हॉल्यूम इथे जास्त झालं का, कारण तुमचं जे रिटर्न आहे पण येतं काय तुमच्या एट्रियमधून पण ब्लड पडतो वापस इथेच येते. तुमचं काय होतंय म्हणजे ब्लडचं व्हॉल्यूम वाढत आहे आणि ब्लडचा व्हॉल्यूम झाल्यामुळे तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल काय करेल, जोरात पुश करण्याचा प्रयत्न करेल आणि जोरात पुश केल्यामुळे तुमचा काय होणार आहे, इथे सिस्टोलिक बीपी वाढणार आहे. हा तुमचा नेक्स्ट दुसरा पॉईंट झाला. सिस्टोलिक बीपी वाढतो. ठीक आहे, सिस्टोलिक बीपी वाढला, डायस्टोलिक बीपी कमी झाला, म्हणजे पल्स प्रेशर काय झालं तिथं वाईड झालं. पल्स प्रेशर वाईड याचा अर्थच काय होतो की सिस्टोलिक बीपी जेव्हा वाढतो आणि डायस्टोलिक बीपी जेव्हा कमी होतो तर आपण काय म्हणतो वाइडन्ड पल्स प्रेशर असं आपण म्हणतो, जे की आपल्याला आवर्टिक रिगर्जिटेशन मध्ये बघायला मिळतं. ऑप्शन सी काय असणार आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. मायट्रल स्टेनोसिस मध्ये तसं होतं का बघा, मायट्रल स्टेनोसिस मध्ये काय होतं बघा, तिथं आलोच आहेत आपण सगळेच ऑप्शन बघा. ठीक आहे, मायट्रल स्टेनोसिस मध्ये काय होतं, ही जी तुमची वॉल आहे आपण काय म्हणतो मायट्रल वॉल म्हणतो, आणि मायट्रल वॉलचं जर स्टेनोसिस झालं म्हणजे काय होत नाही, वॉल प्रॉपरली ओपन होत नाही, तर तुमचा जो लेफ्ट एट्रियम आहे तिथून जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड कमी येतं, म्हणजे तुमचा कार्डियक आउटपुट कमी होतो, म्हणजे तुमचा ओव्हरऑल बीपी कमी बघायला मिळतो. ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन बघूया आपण.
विच ईसीजी रिदम रिक्वायर्स इमिडिएट डिफिब्रिलेशन. कुठले जे आहे ते ईसीजी आपण एक पेशंटचा बघत होतो आणि कुठली जी आहे आपल्याला ती रिदम दिसली तर आपण काय करणार, इमिडिएटली त्या पेशंटला डिफिब्रिलेट करणार आहोत. फर्स्ट ऑप्शन म्हणतो बघा, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया विथ पल्स, एट्रियल फिब्रिलेशन, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आणि सायनस ब्रॅडिकार्डिया. थोडक्यात आपल्याला विचारलं काय आहे, आपल्याला विचारलं आहे शॉकेबल रिदम कुठल्या आहेत. शॉकेबल रिदम कुठल्या आहेत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आपल्याला माहित आहे पल्सलेस व्हीटी, पल्सलेस व्हीटी, पल्सलेस व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, ह्या दोन काय आहेत, शॉकेबल रिदम आहेत. ह्या दोन जेव्हा आपल्याला रिदम दिसतील तेव्हा आपण काय करतो, पेशंटला डिफिब्रिलेट करतो. डिफिब्रिलेट करतो म्हणजे याचा अर्थ काय करतो, आपण पेशंटला इलेक्ट्रिक शॉक देतो आणि पेशंटची स्वतःची कंडक्शन सिस्टम आहे तिला आपण थोड्या वेळासाठी स्टॉप करतो आणि आपण सीपीआर देतो आणि मग परत काय करतो, त्याला रिगेन करतो. याच आपण काय म्हणतो, हार्टला आपण काय केलो, रिसेट केलो. जसं तुम्ही तुमच्या लॅपटॉपला, तुम्ही तुमच्या मोबाईलला काय करता, रिसेट करता, बंद करून चालू करता. त्याचप्रमाणे आपण डिफिब्रिलेशन मध्ये काय करतो, हार्टला बंद करून चालू करतो. हार्टची जी रिदम बिघडली होती ती काय करतो, आपण बंद करून चालू करतो. एखाद्या वेळेस आपला मोबाईल किंवा आपला लॅपटॉप काय करतो, येण्यासारखं वागायला लागतो. तर येण्यासारखं वागायला लागलं आपण काय म्हणतो, का बाबा एकदा काय करून बघ, रिस्टार्ट करून बघ, काय होईल तो परत एकदा सुरू होतो. आणि जेव्हा आपण रिस्टार्ट करतो तो आपला काय होतो, खूप वेळ जो आहे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्या हार्टमध्ये प्रॉब्लेम झाला होता त्यामध्ये आपण काय करतो, हार्टला रिस्टार्ट करून बघतो आणि रिस्टार्ट केल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग कुठले कुठले प्रॉब्लेम जे आहे ते रिस्टार्ट केल्याच्या नंतर सॉल्व्ह होतात, तर ते सॉल्व्ह होतात म्हणजे पल्सलेस व्हीटी आणि व्ही, ठीक आहे, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. हे दोनच प्रॉब्लेम जे आहेत ते काय होतात, रिस्टार्ट केल्याच्या नंतर स्टार्ट होतात. दुसऱ्या कुठल्याही प्रॉब्लेमला रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर पेशंटला देवाच्या घरी पाठवसाल. म्हणून पल्सलेस व्हीटी आणि व्हीएफ हे दोनच काय आहेत, डिसीज कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही शॉक देऊन पेशंटचं रिसेट बटन प्रेस करू शकता. फर्स्ट ऑप्शन म्हणतो आपल्याला व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया विथ पल्स. विथ पल्स असेल तर करायचं काय, तर नाही करायचं आहे. एट्रियल फिब्रिलेशन मध्ये काय करायला लागतं, पेशंटला अँटीकोॲग्युलंट द्यायला लागतात, ठीक आहे, अँटीकोॲग्युलंट द्यायला लागतात. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन मध्ये शॉक देऊ शकतोय. सायनस ब्रॅडिकार्डिया मध्ये शॉक द्यायची गरज आहे का, तर शॉक द्यायची गरज नाही आहे. अ पेशंट इज रिसिव्हिंग फ्युरोझोमाइड, ठीक आहे, विच लॅब व्हॅल्यू मस्ट बी मॉनिटर्ड क्लोजली. ठीक आहे, फ्युरोझोमाइड दिल्यामुळे कुठली लॅब जी व्हॅल्यू आहे ती मॉनिटर करायला पाहिजे, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम की क्लोराईड. ठीक आहे, तर बघा फ्युरोझोमाइडमुळे काय होतं, तुमचं जे पोटॅशियम आहे, ठीक आहे, पोटॅशियम काय होतो, युरिन मधून लॉस होतो. युरिन मधून काय होतो, लॉस होतो. याला आपण काय म्हणतो, पोटॅशियम वॉस्टिंग डायुरेटिक म्हणतो. पोटॅशियम वॉस्टिंग डायुरेटिक म्हणतो. याच्या उलट तुमचं स्पिरिनोलॅक्टोन जे वगैरे आहेत, स्पिरिनोलॅक्टोन हा काय आहे, पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक आहे. पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक आहे. ठीक आहे, जर एखादा पेशंट स्पिरिनोलॅक्टोनवर होत असेल तर त्याला रिस्क कशाची असते, हायपर कॅलेमियाची असते. आणि एखादा पेशंट जर कशावर आहे, लॅसिक्सवर आहे किंवा फ्युरोझोमाइड आहे, त्याचा रिस्क कशाची असते, हायपोकॅलेमियाची असते. हायपोकॅलेमियाची असते. म्हणून जर एखादा पेशंट फ्युरोझोमाइड असेल त्याचं पोटॅशियम काय केलं पाहिजे, मॉनिटर केलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेशंट सडनली डेव्हलप्स मफल्ड हार्ट साऊंड, हायपोटेन्शन अँड जेव्हीडी. दिस इज नोन ॲज. फर्स्ट ऑप्शन मेक्स्ट आहे टेट्रोलॉजी ऑफ फॅलेट, ड्रेसलर सिंड्रोम आणि रेनॉल्ड्स फेनॉमिनॉन. तर हे काय आहे, कार्डियक टेम्पोनेटचे सगळे साईन आहेत. कशाचे, कार्डियक टेम्पोनेट. कार्डियक टेम्पोनेट मध्ये काय होतं, जे तुमचे कार्डियक जी पेरिकार्डियम आहे त्याच्या भोवती काय होतं, पूर्ण फ्लुइड जमा होतं. ठीक आहे, फ्लुइड जमा होतं आणि फ्लुइड जमा झाल्यामुळे तुम्हाला काय बघायला मिळतं, मफल्ड हार्ट साऊंड बघायला मिळतात. का, कारण जेव्हा तुम्ही ऑस्कल्टेट करता जर इथं फ्लूइड नसतं तर तुम्हाला काय मिळालं असते, व्यवस्थित हार्ट साऊंड ऐकायला मिळालं असते. पण तुम्ही आता काय करणार आहात, हे तुमचं कार्डियक मेम्ब्रेन आहे त्याच्यापर्यंत इथं फ्लूइड आहे आणि परत कार्डियक मेम्ब्रेन आहे, तुम्ही इथं स्टेटो ठेवताय म्हणजे हा साऊंड इथे जे फ्लूइड आहे त्यामुळे तुमच्या कानाला प्रॉपरली तुम्हाला साऊंड ऐकायला मिळणार नाहीत. ठीक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मफल्ड हार्ट साऊंड म्हणतो. हायपोटेन्शन असतं का, कारण हार्टची जी आहे ते कॉन्ट्रॅक्शनची कॅपॅसिटी कमी झालेली आहे आणि जेव्हीपी काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेली आहे. का, कारण जे आहे ते व्हीनस रिटर्न आहे ते प्रॉपरली त्याच्यामध्ये होत नाही आणि यालाच आपण काय म्हणतो, बेकस्ट्राइड असं म्हणतो, आपण म्हणतो, जे की तुम्हाला कुठे बघायला मिळतं, कार्डियक टेम्पोनेट मध्ये तुम्हाला बघायला मिळत असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A nurse should hold beta blocker medication if the patient has. बीटा ब्लॉकर कधी होल्ड करायला पाहिजे, बघा. बीपी म्हणते 140-90 mmHg, हार्ट रेट इज 58 पर मिनिट आणि टेम्परेचर 99 डिग्री फॅरनहाइट अँड रेस्पिरेटरी रेट 20 पर मिनिट. याच्यापैकी कुठलीच कंडिशन असेल एखाद्या पेशंटमध्ये तर आपण त्याचे काय केले पाहिजे, बीटा ब्लॉकर मेडिकेशन जे आहे ते काय केले पाहिजे, स्टॉप केले पाहिजे किंवा होल्ड केले पाहिजे. तर बघा, बीपी आणि बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर काय आहे, हा ड्रग आहे. हा ड्रग काय करतो, तुमचा हार्ट रेट कमी करतो. ठीक आहे, हार्ट रेट कमी करतो. आणि बीटा ब्लॉकर जो आहे तुमचा, जसं की लॅबेट वगैरे आहे, ठीक आहे, लॅबेट वगैरे आहेत, हे तुम्ही कशामध्ये वापरू शकतो, लॅबेट जे आहे ते अल्फा प्लस बीटा ब्लॉकर आहे. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर हा तुमचा हार्ट रेट पण कमी करतो आणि काय करतो, बीपी पण कमी करतो.
बरोबर. मग जर एखाद्या पेशंटला बीटा ब्लॉकर चालू असेल, त्याचा हार्ट रेट कमी करणारा ड्रग चालू असेल आणि एखाद्या पेशंटला जर ऑलरेडी हार्ट रेट जो आहे तो 58 पर मिनिट आहे, जो की काय आहे थोडासा कमीच्या साईडला आहे. जर आपण एखाद्या पेशंटला ब्रॅडी म्हणतो, तर त्याचा हार्ट रेट जे आहे ते 50 ते 55 पेक्षा जर कमी होत असेल, तर त्या पेशंटला आपण काय म्हणतो, ब्रॅडी पेशंट आहे असं आपण म्हणतो. आणि ज्या या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं, त्या पेशंटचा 58 पर मिनिट आहे. 58 पर मिनिट आहे म्हणजे पेशंट जवळ काय आहे, ब्रॅडीकार्डिया आहे आणि त्या पेशंटला आपण बीटा ब्लॉकर दिले, तर त्याचा हार्ट काय होणार, अजून स्लो होणार आहे, बंद पडणार आहे. म्हणून त्या पेशंटला बीटा ब्लॉकर द्यायचे आहेत का, तर नाही द्यायचे. विच आर्टरी इज मोस्ट कॉमनली अफेक्टेड इन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये कुठली आर्टरी जी आहे ती मोस्ट कॉमनली अफेक्टेड होते असं आपल्याला विचारले आहे. तर बघा, हार्टचं जे आपण ब्लड सप्लाय बघितलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की राईट कोरोनरी आर्टरी असते आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी असते. ठीक आहे. लेफ्ट कोरोनरी आर्टरीच्या दोन ब्रांचेस बघितल्या होत्या, एक असते लाडा आणि दुसरी असते लेफ्ट सर्कम्प्लेक्स आर्टरी. लेफ्ट सर्कम्प्लेक्स आर्टरी. राईटच्या असतात दोन, कुठली, राईटच्या दोन, राईट मार्जिनल आर्टरी आणि राईट पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी. राईट पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी. ठीक आहे. यापैकी लाडा जी आहे त्या लाडाची साईज थोडीशी मोठी असल्यामुळे आपल्याला मोस्ट कॉमनली जी आहे ती कुठली अफेक्टेड बघायला मिळते, तर लाडा बघायला मिळते. ठीक आहे. लाडा लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. लाडा जी आहे कशाची आहे, लेफ्ट कोरोनरी आर्टरीची ब्रांच आहे. म्हणजे आम्ही मोस्ट कॉमनली कुठली अफेक्टेड बघायला मिळते, आपल्याला राईट बघायला मिळते का, राईट कोरोनरी आर्टरी नाही. लेफ्ट सर्कम्फ्लेक्स आर्टरी बघायला मिळते का, नाही. लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी म्हणजेच काय, लाडा. आणि पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी ही पण नाही. ऑप्शन सी काय ते आपला करेक्ट आन्सर येणार आहे. A patient on digoxin has nausea, blood vision, priority nursing action. ठीक आहे. एखादे पेशंट काय आहे, डिगॉक्झिनवर आहे आणि त्याला नॉझिया आणि वोमिटिंग होत आहे. सॉरी, नॉझिया वोमिटिंग आणि ब्लड विजन. ठीक आहे. ब्लड विजन ह्यासारखे सिम्पटम दिसतात. याचा अर्थ काय, पेशंटला डिगॉक्झिन टॉक्झिसिटी आहे. पेशंटला काय झालेलं आहे, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी झालेली आहे, ओव्हरडोस झालेला आहे डिगॉक्झिनचा. ठीक आहे. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, गिव्ह नेक्स्ट डोस. पेशंटला नेक्स्ट डोस द्यायला पाहिजे का, तर बिलकुल नाही द्यायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे, होल्ड करायला पाहिजे नेक्स्ट डोस कसा करायला पाहिजे, होल्ड करायला पाहिजे. द्यायला पाहिजे का, नाही द्यायला पाहिजे. चेक सिरम डिगॉक्झिन लेवल करायला पाहिजे का, तर करायला पाहिजे. अँटीमेटिक देऊन काय फायदा आहे का, कारण अँटीमेटिक आपण देऊ शकतो ऑब्व्हियसली जर त्याला वोमिटिंग असेल, पण ती काय झाली, फक्त एक सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट झाली आणि फक्त अँटीमेटिक दिल्यामुळे त्याचं जे आहे तर रूट कॉज होणार आहे, काही ते बंद तर होणार नाही. अँटीबायोटिक आपण देऊ शकतो, पण तो काही तिथे प्रायोरिटी ऑप्शन नाही आहे. एनकरेज फ्लुइड्स पण द्यायचे नाही आहेत का, कारण त्याला वोमिटिंग होत आहे, पेशंट ऍस्पिरेट करू शकतो. तर बघा, तर जेव्हा डिगॉक्झिन टॉक्झिन असते तर फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे आपली होल्ड नेक्स्ट डोस. डॉक्टर साहेबांना आपण होल्ड करा, डॉक्टर साहेबांना इन्फॉर्म करा. डॉक्टर साहेब काय करतील, मग तिथे ऑर्डर रिव्ह्यू करतील, पेशंटचं डिगॉक्झिन लेवल चेक करतील. डिगॉक्झिन लेवल जर थेरप्युटिक लेवलपेक्षा जास्त असेल तर काय करतील, डोस होल्ड करतील. नसेल तर मग हे नॉझिया, वोमिटिंग आणि ब्लड विजन जे आहे त्यांचे दुसरे काय कॉन्स असतील तर ते ट्रीट करतील. म्हणून जे आहे आपलं होल्ड नेक्स्ट डोस आहे इथं फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. हा ऑप्शन मध्ये नाही आहे, म्हणून चेक सिरम डिगॉक्झिन लेवल हा काय ते आपला करेक्ट आन्सर असणार आहे. In myocardial ischemia, ECG looks like first option मध्ये prolonged QT interval, prolonged PR interval, ST segment elevation आणि abnormal U wave. तर बघा, मायोकार्डियल काय आहे, इस्केमिया आहे. मायोकार्डियल इस्केमिया असल्याच्या नंतर तुम्हाला UCG आहे तो कसा दिसेल, प्रोलॉंग QT इंटरवल आणि प्रोलॉंग PR इंटरवल. PR इंटरवल तुम्हाला कधी बघायला मिळतो, हार्ट ब्लॉक मध्ये बघायला मिळतो. QT इंटरवल प्रोलॉंग कधी होतो तुमचा, जर कॅल्शियम, ठीक आहे, कॅल्शियम जे आहे ते काय झालं असेल, कमी झालं असेल, म्हणजे हायपोकॅल्शियम असेल तर. एसटी सेगमेंट इल्युशन आपल्याला कधी बघायला मिळतो, एसटी सेगमेंट आपल्याला बघायला मिळतो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे. आणि इस्केमिया जे आहे ते अबनॉर्मल यू जे आहे ते आपल्याला मायोकार्डियल अबनॉर्मल आपल्याला कधी बघायला मिळते, हायपोकॅलेमिया. ठीक आहे. आता जो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन जे आहे याच्या अगोदरचे चेंजेस आपल्याला काय बघायला मिळतात, मायोकार्डियल इस्केमिया. ठीक आहे. म्हणून मायोकार्डियल इस्केमिया किंवा मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, एसटी सेगमेंट इलिव्हेशन बघायला मिळतं. आपल्याला टी वेव्ह इन्व्हर्जन पण बघायला मिळतं. ठीक आहे. टी वेव्ह इन्व्हर्जन जर तुम्हाला विचारलं की इस्केमिया जी कंडिशन आहे त्यामध्ये तुम्हाला अजून काय बघायला मिळतं एसटी चेंजेस मध्ये, तर तुम्हाला टी वेव्ह इन्व्हर्जन पण बघायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. What will be the change in BP of a person if a peripheral vascular resistance decreases? जर एखादा पर्सन असेल ज्याच्या बीपी मध्ये काय चेंज होईल जेव्हा काय होईल, तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स डिक्रीज होईल.
तर बघा, फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला डिक्रीज, इन्क्रीज, नो चेंज, स्लाइटली इन्क्रीज, देन कम टू नॉर्मल व्हॅल्यू. तर बीपी म्हणजे काय आहे? बीपी म्हणजेच काय, ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय आहे? ही तुमची काय आहे, व्हेसल आहे. ह्या व्हेसलमध्ये जे काही ब्लड फ्लो होतो आहे, ह्या व्हेसलमध्ये जे काही ब्लड फ्लो होत आहे, ह्या ब्लडने ह्या आर्टरीच्या जे आर्टरी किंवा जे ब्लड व्हेसल आहे, ह्या व्हेसलच्या वॉलवर जे काही प्रेशर काय केलं आहे, टाकलेलं आहे, त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो. मग आता ही जी फॉर एक्झाम्पल काय, ही एक आर्टरी आहे, कुठली पण तुमच्या बॉडीमधली आर्टरी आहे, आणि या आर्टरी मधले जेव्हा काय करते ती आर्टरी इकडे ब्लडचं काय करते, फोर्स काय करते, एक्झर्ट करते, आणि हे फोर्स आपण काय करतो, मोजत असतो, आणि त्याला आपण काय म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो. मग आपण काय केलं, असं निदर्शनास आलं आपल्याला की ब्लड प्रेशर जे आहे ते दोन वेगवेगळ्या प्रकारचं असते. म्हणजे हार्ट जेव्हा पंप करतो तेव्हा हे काय होतं, प्रेशर वाढतं, हे प्रेशर अचानक वाढतं, मग त्याला आपण काय म्हटलं, सिस्टॉलिक प्रेशर म्हटलं. ठीक आहे, सिस्टॉलिक प्रेशर म्हटलं. आणि काय होतं, जेव्हा ब्लड जे व्हेंट्रिकल तुमच्या डायस्टोल होतात तेव्हा काय होतं, ब्लडचा फ्लो काय होतो, थोडासा स्लो होतो, आणि मग काय होतं, त्याची प्रेशर जी एक्झर्ट करण्याची जी फोर्स आहे थोडासा कमी होतो, त्याला आपण काय म्हणतो, डायस्टोलिक बीपी म्हणतो. ठीक आहे, डायस्टोलिक प्रेशर म्हटलं मग आपण, आणि ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हटलं, ब्लड प्रेशर म्हटलं. म्हणून आपण ब्लड प्रेशर सिस्टोलिक बाय डायस्टोलिक असं आपण नेहमी सांगत असतं. ठीक आहे, मग जर एखादा पेशंट आहे त्याचं पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स, म्हणजे व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स म्हणजे असंच इमॅजिन करा की काय करा, तुमच्याकडे एक पाईप आहे. ठीक आहे, एक पाईप आहे, आणि या पाईपामधून काय जातं, तुमचं पाणी जात आहे, पण तुम्ही काय केलं, इथं मध्येच हा पाईप काय केला, थोडासा बेंड केला. ठीक आहे, हा पाईप काय केला, तुम्ही थोडासा बेंड केला, म्हणजे याच्या फ्लो मध्ये काय आणला, तुम्ही रेजिस्टन्स आणला. आता तुम्ही जर याच्या फ्लो मध्ये रेजिस्टन्स आणला तर पाणी जे आहे ते या नळीवर जास्त प्रेशर टाकणार की नाही टाकणार, ऑब्व्हियसली जास्त प्रेशर टाकणार. का, कारण पाण्याला पुढे जायचा रस्ता काय झालाय, थोडासा रेजिस्टन्स आहे, पुढे जाणाऱ्या रेजिस्टन्स त्याच्या काय रस्त्यामध्ये त्याचा रेजिस्टन्स असल्यामुळे हा ज्या मागच्या रस्त्यावर आहे तो काय करणार, असा त्या नळीच्या वॉल्सवर काय करणार, प्रेशर टाकणार. म्हणजे जिथं जिथं काय होतंय, पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स वाढतोय, तिथे तिथे काय होतंय, ब्लड प्रेशर वाढतंय. जर तुमचा पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स काय सांगला, कमी झाला, पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स जर कमी झाला तर तुमचं काय होणार, ब्लड प्रेशर डिक्रीज होणार. सेम या प्रिन्सिपलनुसार. ठीक आहे, जर मला नळीचं उदाहरण दिलं, तुम्ही काय केलं, ही नळी घेतली आणि जर तुमचे तोंड जे आहे तुम्ही काय केलं, थोडंसं मोठं केलं, तर इथे तुमच्या वॉल्सवर प्रेशर बघायला मिळणार का, बिलकुल बघायला मिळणार नाही. का, कारण इथं ब्लड जे आहे किंवा तुमचं जे काय पाणी जे होतं काय होते, पटापट काय निघून जाईल, ते पुढे निघून जाईल. का, कारण त्याला मार्ग मोकळा पुढे मिळालेला आहे. म्हणून ऑप्शन ए काय असणार, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वॅन्केबॉक फेनॉमेनॉन इज ऑल्सो नोन ॲज. ठीक आहे, वॅन्केबॉक फेनॉमेनॉन कशाला म्हणतात. फर्स्ट ऑप्शन आहे आपला फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक, मोबिट्स टाइप 1, मोबिट्स टाइप 2 आणि कंप्लीट हार्ट ब्लॉक, यांच्यापैकी कुणाला जे आहे ते वॅन्केबॉक फेनॉमेनॉन असं सुद्धा म्हणत असतात, असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर बघा, जेव्हा आपण हार्ट ब्लॉक बघितलं तेव्हा आपण बघितलं तर काय असतं, फर्स्ट डिग्री असतं, सेकंड डिग्री असतं, आणि काय असतं, थर्ड डिग्री असतं. ठीक आहे, फर्स्ट डिग्रीमध्ये काय होतं, तुमचा पी आर इंटरवल जो आहे तो वाढतो. ठीक आहे, पी आर इंटरवल वाढतो, आणि P/QRS कॉम्प्लेक्स जो आहे तो तुमचा रेशो 1:1 असतो. म्हणजे प्रत्येक पी वेव्ह नंतर काय असतो, QRS कॉम्प्लेक्स असतोच असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड मध्ये आपण काय बघितलं, दोन टाईप बघितलं, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 2 बघितलं होतं आपण. ठीक आहे, टाईप 1 ला थोडंसं बाजूला ठेवूया आपण. ठीक आहे, फर्स्ट स्टडी केल्याच्या नंतर सेकंडचा टाईप 1 कधी स्टडी करू नका, तुम्हाला कन्फ्युजन होणार. फर्स्ट स्टडी केल्याच्या नंतर सेकंड डिग्रीचा टाईप 2 स्टडी करा. टाईप 2 काय म्हणतोय बघा, पी आर इंटरव्हल जो आहे तो कसा वाढतो, पण कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. पण P/QRS रेशिओ जो आहे तो 1:1 असतो का, 1:1 असतो का, नसतो, 1:1 नसतो. ठीक आहे, नसतो, नॉट इक्वल टू 1:1. आणि थर्ड डिग्रीमध्ये काय होतं बघा, पी आणि QRS. ठीक आहे, पी आणि QRS कॉम्प्लेक्स जे आहे यांचा काय राहत नाही, नो रिलेशन, यांचं काय राहत नाही, रिलेशनच राहत नाही. तर टाईप 1 मध्ये काय होतं बघा, याला आपण काय म्हणतो, वॅन्केबॉक फेनॉमेनॉन म्हणतो. याच्यामध्ये काय होतं बघा, तुमचा पी वेव्ह येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडासा अजून वाढतो, पी आर इंटरव्हल तुमचा वाढतो, परत पुढच्या कॉम्प्लेक्समध्ये परत अजून थोडासा वाढतो, पुढच्या कॉम्प्लेक्समध्ये परत थोडासा वाढतो, आणि एक अशी वेळ येते की QRS कॉम्प्लेक्स जो आहे तो काय होतो, गायबच होतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळेल, थोडंसं पी आर इंटरव्हल जो आहे तो कसा बघायला मिळेल, लॉंगर आणि ड्रॉप. ठीक आहे, ही जी आहे तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतो, वॅन्केबॉक फेनॉमेनॉन मध्ये बघायला मिळतो. पी आर इंटरव्हल लॉंगर ड्रॉप. ठीक आहे, हे कशामध्ये बघायला मिळतं, टाईप 1 ऑफ सेकंड डिग्री हार्ट ब्लॉक. फर्स्ट डिग्री मध्ये फक्त तुमचा पी आर इंटरव्हल वाढतो, P/QRS एकदम नॉर्मल असतं, एकदम माइल्ड टाईप ऑफ काय आहे, हा हार्ट ब्लॉक आहे. याच्यामध्ये फक्त तुमचा पी आर इंटरव्हल वाढलेला आहे.
ठीक आहे. सेकंड डिग्रीमध्ये काय होतं तुमचा टाईप 2 मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा काय होतं तुमचा पीआर इंटरनल वाढतो, जो की कॉन्स्टंट राहतो, त्यामध्ये काहीही चेंज होत नाही. कंप्लीट मध्ये आपण काय बघतो पी आणि क्यूआरएस कॉम्प्लेक्स या दोघांचं काही रिलेशन नाही. पी वेव्ह त्याचं काम करतोय, क्यूआरएस रेशो त्याचं काम करतात. पण पी आणि पी मध्ये काय असतो ताळमेळ असतो. जर तुम्ही माझं ते हार्ट ब्लॉकचं जर ईसीजी वाला बघितलं नसेल एपिसोड तर ते बघून घ्या. आणि एक हार्ट ब्लॉकवर पण मी घेतलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. ब्रह्मास्त्र सिरीज मध्ये आहे. ठीक आहे. जर ते नसते बघितलं तुम्हाला इथे काही समजणार नाही. ठीक आहे. ते जर एकदा तुम्ही समजून घेतलं तुम्हाला मी समजून पूर्ण सांगितलं, पूर्ण व्यवस्थित सांगितलं. त्याच्यावर पूर्ण मी आय थिंक पूर्ण अर्धा तास त्याच्यावर लेक्चर दिलं आहे पूर्ण हार्ट ब्लॉकवर, आणि त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. तर थर्ड याच्यामध्ये काय होतं पी आणि पी मध्ये ताळमेळ असतो, पण पी आणि क्यूआरएस मध्ये काय ताळमेळ नसतो. आणि क्यूआरएस मध्ये आर आणि आर मध्ये काय असतो ताळमेळ असतो. आणि टाईप 2 म्हणजे टाईप 1 जो आहे सेकंड डिग्रीचा त्याच्यामध्ये काय होतं तुमचा पी वेव्ह काय होतो लॉंग 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 आणि ड्रॉप होतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये विचारतो वँकेबॉक कशाला म्हणतात, तर मोबिस टाईप 1 ला वँकेबॉक म्हणतात असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमन कॉज ऑफ कॉर परमनंट. कॉर परमनंटचं मोस्ट ऑफ द कॉमन कॉज काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सायनोसिस, सिव्हिअर सीओपीडी, हायपोटेन्शन की सेप्टल डिफेक्ट. तर सिव्हिअर सीओपीडी काय आहे कॉर परमनंटचं मोस्ट कॉमन कॉज आहे. Identify the correct statement regarding angina pectoris radiate to the left arm. Angina pectoris पेन आहे ते काय होतं तुमच्या लेफ्ट आर्मला रेडिएट होतं, बरोबर आहे. लास्ट लेस दॅन 15 मिनिट्स, खूप 15 मिनिटापेक्षा खूप काय होतं कमी पेन होतं, हे पण बरोबर आहे. इज रिलीव्ड बाय रेस्ट अँड नायट्रोग्लिसरीन. हे काय स्टेबलचे, हे काय स्टेबल अंजायनाचे काय सगळे क्लासेस काय आहेत फीचर्स आहेत. ऑल ऑफ द अबोव्हचं करेक्ट आन्सर असणार आहे. इरिव्हर्सिबल इंजुरी टू मायोकार्डियम अकर्स आफ्टर. ठीक आहे. ही जी तुमची मायोकार्डियल सेल होती, कुठली पण एक मायोकार्डियल सेल असेल असं लक्षात घ्या. म्हणजे अँटेरियर वॉल असेल, इन्फेरियर वॉल असेल, कुठली पण असेल, काय एक मायोकार्डियल सेल आहे. आणि ह्या सेलला किती मिनिटापर्यंत तुमचा ब्लड ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो बंद झाला, त्याच्यानंतर काय होते त्या सेलला काय होणार इरिव्हर्सिबल इंजुरी होणार. इरिव्हर्सिबल इंजुरी होणार म्हणजे काय त्या सेलची काय होणार डेथ होणार. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला किती जरी ऑक्सिजन मध्ये डुबून काढलं तरी पण ते काय होणार नाही, परत ती सेल रिवाईव्ह होणार नाही. असं किती वेळानंतर होतं, तर असं होतं 30 मिनिटानंतर. जर 30 मिनिटापर्यंत तुम्ही जर तिचा जो ब्लड सप्लाय तो तुम्ही रिवाईव्ह करू शकला नाही तर काय होणार नाही, ते रिव्हर्सिबल इंजुरी तुमच्या हार्ट सेलला होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फायनल ट्रीटमेंट फॉर कार्डिओमायोपॅथी इफ द मेडिकल मॅनेजमेंट फेल इज. जर तुमच्या एखाद्या पेशंटला कार्डियक मायोपॅथी झालेली आहे, कार्डिओमायोपॅथी झालेली आहे, म्हणजेच कार्डियकच्या मसल, ठीक आहे, कार्डियक मसल जी आहे, कार्डियक मसल मध्ये काय काहीतरी पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे. आणि अशा वेळेला तुम्ही मेडिकल मॅनेजमेंट देऊन बघितली आणि मेडिकल मॅनेजमेंट फेल झाली तर तुम्ही कुठली जी आहे ती फायनल ट्रीटमेंट करू शकता ते विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे वॉल रिप्लेसमेंट, पेसमेकर, हार्ट ट्रान्सप्लांटेशन आणि कार्डिओव्हर्जन. तर हार्ट ट्रान्सप्लांटेशन जे आहे तुमचा शेवटचा ऑप्शन उरतो. ठीक आहे. कार्डिओमायोपॅथी मध्ये Which among the following parameters suggest the cardiocentesis was effective. ठीक आहे. कार्डिओसेंटेसिस करत होता तुम्ही. ठीक आहे. कार्डिओसेंटेसिस म्हणजे काय, तुमचे जे हार्टचे जे लेयर्स होते त्या लेयर्स मध्ये काय झालं होतं कुठेतरी फ्लूइड भरलं होतं आणि ते काय केलं तुम्ही एक निडल टाकून ऍस्पिरेट करून घेतलं, त्याला आपण काय म्हटलं कार्डिओसेंटेसिस म्हटलं. आणि कार्डिओसेंटेसिस इफेक्टिव्ह आहे आपण कधी म्हणू शकतो इन्क्रीज जेव्हीपी. जर एखाद्या पेशंटचा जेव्हीपी वाढत असेल, ठीक आहे, जेव्हीपी वाढत असेल याचा अर्थ काय होतोय की त्या पेशंटची जी आहे ती काय होत नाही, व्हीनस रिटर्न प्रॉपर होत नाहीये. व्हीनस रिटर्न काय होत नाहीये, प्रॉपर होत नाहीये. म्हणजे ते इफेक्टिव्ह होते का नाही, याच्यामध्ये काय सांगते की तुमची जी ट्रीटमेंट दिली ती इफेक्टिव्ह नाही आहे. पल्सस पॅराडॉक्सस होतं, ह्याचा पण अर्थ काय आहे की तुमची ट्रीटमेंट इफेक्टिव्ह नाही आहे. त्यानंतर बघा इन्क्रीज बीपी, बीपी वाढतोय याचा अर्थ काय आहे तुमची ट्रीटमेंट काय आहे इफेक्टिव्ह असू शकते का. कारण जर एखाद्या पेशंटच्या इथे काय झालं होतं फ्लूइड भरलं होतं आणि तुमच्या अंदर कार्डिओसेंटेसिस केलं, याचा अर्थ काय तुमचा आणि तुमचा बीपी वाढतो होता, याचा अर्थ काय होतंय की तुमचं जी फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन होतं ते काय होत आहे वाढत आहे. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढत आहे. मफल्ड हार्ट साऊंड कधी येतात, जर अशी तर फ्लूइड फील्ड असेल आणि याच्यानंतर जो तुम्ही इथे स्टेथो लावून ऐकलं तर जो तुम्हाला आवाज येतो तो तुम्हाला येतो मफल्ड हार्ट साऊंडचा. म्हणजे मफल्ड हार्ट साऊंड आहे म्हणजे तो फ्लूइड अजून पण आहे, म्हणजे तुमचं कार्डिओसेंटेसिस इफेक्टिव्ह आहे का, तर इफेक्टिव्ह नाही आहे. म्हणजेच इन्क्रीज बीपी जे आहे ते काय ते करेक्ट आन्सर येणार आहे. Name the microorganism which is most commonly responsible for rheumatic fever, scarlet fever आणि glomerulonephritis etc. तर बघा फर्स्ट ऑप्शन दिला आपला स्टेफायलोकॉकस, सेकंड स्ट्रेप्टोकॉकस, थर्ड इन्फ्लुएन्झा आणि मेनिंजोकोकाय. तर बघा आपण बघितलं होतं की जे काही ऱ्युमॅटिक फिवर्स, ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज असतात त्यामध्ये कॉमनली जो आहे तो रिस्पॉन्सिबल मायक्रो कुठं असतो, तो असतो ग्रुप ए बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस.
कॉकस म्हणून ऑप्शन कुठला येणार आहे आपल्या इथं? बी जो आहे काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? गॅस म्हणतो. ठीक आहे. ग्रुप ए बीटा हेमोलायटिक स्ट्रेप्टोकॉकस. जोन्स क्रायटेरिया गाइड्स द डायग्नोसिस ऑफ. आपल्याला काय विचारलंय? जोन्स क्रायटेरिया. जोन्स क्रायटेरिया बघितलं आपण. जोन्स क्रायटेरियामध्ये काय असतात? मायनर आणि मेजर क्रायटेरिया असतात. ठीक आहे. मायनर आणि मेजर. ठीक आहे. मायनर मध्ये काय असतं? फीवर. त्यानंतर काय असतं? अर्थरायटिस, इलिव्हेटेड ESR आणि CRP आणि इलिव्हेटेड काय? PR इंटरवल. हे जर असतील तर आपण काय म्हणतो? मायनर क्रायटेरिया म्हणतो. मेजर क्रायटेरिया कशाला म्हणतो आपण? पॉलीआर्थरायटिस. एकापेक्षा जास्त सांध्यांमध्ये जर पेन असेल तर त्याला पॉलीआर्थरायटिस म्हणतो आपण. त्यानंतर कार्डायटिस, त्यानंतर सब अॅक्यूट नोड्युल्स, सबक्युटॅनियस जर नोड्युल्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? मेजर क्रायटेरिया म्हणतो. त्याच्यानंतर काय? सिंडेनहॅम कोरिया आणि इरिथेमा मार्जिनॅटम. हे 5 आहेत. ठीक आहे. मेजर क्रायटेरियामध्ये. त्यापैकी जर 2 मेजर क्रायटेरिया असतील तिथे प्रेझेंट तर आपण काय म्हणू शकतो? पेशंटला काय आहे? रुमॅटिक फीवर आहे का? इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस आहे का? CHF आहे का? कंजेनिटल हार्ट डिसीज आहे. तर आपल्या ऑप्शन मध्ये काय सांगितलं? इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस, रुमॅटिक फीवर, CHF, कंजेनिटल हार्ट डिसीज. तर ऑप्शन बी काय असणार आहे? ते करेक्ट आन्सर असणार आहे. 2 जर मेजर क्रायटेरिया असतील तर त्याला काय म्हणतो आपण? पेशंटला रुमॅटिक फीवर आहे किंवा एक मेजर क्रायटेरिया आणि 2 मायनर क्रायटेरिया असतील तर आपण काय म्हणतो? पेशंटला काय आहे? रुमॅटिक फीवर आहे. किंवा जर पेशंटला रिकरंट इन्फेक्शन असेल, ठीक आहे, म्हणजे अगोदर इन्फेक्शन झालं, बरं झालं पेशंट, त्यानंतर परत पेशंटला इन्फेक्शन झालं, पेशंट बरं झालं, परत इन्फेक्शन झालं, आणि जर तुम्हाला आता 3 मायनर क्रायटेरिया दिसत असतील, ठीक आहे, मेजर क्रायटेरिया एक पण नाहीये, पण 3 मायनर क्रायटेरिया दिसत असतील तरी पण आपण काय म्हणतो? पेशंटला काय आहे? रुमॅटिक फीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द ड्रग ऑफ चॉईस फॉर CHF, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, ड्रग ऑफ चॉईस विचारलेला आपल्याला, काय असणार याचा आन्सर? डिगॉक्सिन काय आहे? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचं ड्रग ऑफ चॉईस आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ चॉईस फॉर व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन साठी इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ चॉईस. फर्स्ट ऑप्शन आहे ॲड्रेनालिन 0.1 mg, सेकंड आहे डिफिब्रिलेट विथ 360 ज्यूल्स, ॲस्पिरिन आणि ॲडमिशन अँटी अरिथमॅटिक ड्रग. तर मी तुम्हाला आता सांगितलं की व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन याच्यामध्ये काय करायला लागतं? आपल्याला रिसेट करायला लागतं. ही काय आहे? शॉकेबल रिदम आहे. कशी रिदम आहे? शॉकेबल रिदम आहे. शॉकेबल रिदम आहे म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपण शॉक द्यायला पाहिजे. डिफिब्रिलेट विथ 360 joules. बी ऑप्शन करेक्ट आन्सर. Which method is used to open airway when the victim is suspected to have cervical injuries? जेव्हा आपण काय करतो? पेशंटला कार्डिओ पल्मोनरी रिसस्किटेशन करत असतो, म्हणजे CPR देत असतो, तेव्हा एअरवे ओपनिंग हे काय असतं? खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. जेव्हा आपण एअरवे ओपन करत असतो तेव्हा आपण कुठले मॅन्युअर यूज करतो? आपण यूज करतो जॉ थ्रस्ट मॅन्युअर आणि आपण करतो हेड टिल्ट चिन लिफ्ट मॅन्युअर. ठीक आहे. नोज पिंच करतो का? नाही. आपण एअरवेला बंद करायचं का? नाही. आपल्याला एअरवेला उघडायचं आहे. तर बघा, त्या पेशंटला काय आहे? सर्वायकल इंजुरी पण आहे, आणि जर पेशंटला सर्वायकल इंजुरी असेल तर हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट मेथड ही जी आहे ही काय असते? कॉन्ट्रा इंडिकेटेड असते, पण आपण जॉ थ्रस्ट मॅन्युअर आपण काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मायट्रल रिगर्जिटेशन इज सीन ड्युरिंग. मायट्रल रिगर्जिटेशन कधी आपल्याला बघायला मिळतं? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल, ॲट्रियल सिस्टोल आणि ॲट्रियल डायस्टोल. ठीक आहे. तर बघा, हे काय? फॉर एक्झाम्पल तुमचं हर्ट आहे, ही तुमची मायट्रल वॉल आहे. तर मायट्रल रिगर्जिटेशन विचारलेलं आहे आपल्याला. मायट्रल रिगर्जिटेशन होते म्हणजेच काय? तुमचं ब्लड जे आहे ते काय होतंय? परत काय होतंय? वापस जाते. ठीक आहे. वापस ब्लड जाते कुठून? व्हेंट्रिकल मधून ॲट्रियममध्ये. मग काय जातं? जेव्हा तुमचा व्हेंट्रिकल जो आहे, हा व्हेंट्रिकल जेव्हा काय होतो? सिस्टोल होतो, तेव्हा काय व्हायला पाहिजे? तुमची ही वॉल जी आहे ती काय व्हायला पाहिजे? प्रॉपरली बंद व्हायला पाहिजे. आणि ही वॉल प्रॉपरली बंद होत नसल्यामुळं जेव्हा तुमचा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तुमचं ब्लड काय जातं? व्हेंट्रिकल मधून काय जातं? लेफ्ट ॲट्रियममध्ये जातं. त्यालाच आपण काय म्हणतो? मायट्रल रिगर्जिटेशन असं आपण म्हणतो. मग ते कधी होतं? व्हेंट्रिक्युलर सिस्टोलच्या वेळेस होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्टिम्युलेशन ऑफ वॅगस नर्व रिझल्ट इन. वॅगस नर्व जर स्टिम्युलेट झालं तर काय होतं? फर्स्ट ऑप्शन म्हणते इन्क्रीज हार्ट रेट, डिक्रीज हार्ट रेट, डायलेटेशन ऑफ ब्रॉन्क्युल्स आणि डायलेटेशन ऑफ कोरोनरी आर्टरिओल्स. बघा, जेव्हा तुमची वॅगस नर्व काय होते? स्टिम्युलेट होते तेव्हा ती काय करते? तुमच्या हार्टला स्लो डाऊन करते. ठीक आहे.
त्यामुळं आपण बघतो की वेगस नर्व कधी कधी स्टिम्युलेट होते तुमची, जेव्हा जेव्हा तुम्ही काय करता व्हॅल्सॅल्वा मॅन्युअर काय करता तुम्ही परफॉर्म करता, तेव्हा तुम्हाला काय बघायला मिळते वेगस नर्व काय होते तुमची स्टिम्युलेट होते. मॉडिफाईड व्हॅल्सॅल्वा मॅन्युअर करता तेव्हा तुमची वेगस नर्व काय होते स्टिम्युलेट होते. जेव्हा तुम्ही पेशंटला पर एनल काय करता एक्झामिनर्स करता, ठीक आहे, पर एनल जेव्हा तुम्ही पेशंटला एक्झामिन करता तेव्हा तुमची व्हॅल्सॅल्वा मॅन्युअर काय होते तिथे वॅगस नर्व काय होते ते स्टिम्युलेट होते आणि तेव्हा पेशंटमध्ये काय बघायला मिळते तुम्हाला ब्रॅडिकार्डिया किंवा पेशंटची हार्ट रेट आहे त्यापेक्षा तुम्हाला हार्ट रेट काय होते कमी बघायला मिळते. त्यानंतर तुम्ही कुठल्याही जर ॲनल जे आहे ते पेशंटच्या प्रोसिजर तुम्ही जर परफॉर्म करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही पेशंटला निमा देत असाल तरी पण तुम्ही काय होऊ शकता तुमचं जे आहे ते पेशंटचा हार्ट रेट कमी होऊ शकतो. म्हणून जर पेशंटला ब्रॅडिकार्डिया असेल, पेशंटला जर ब्रॅडिकार्डिया असेल तर पेशंटमध्ये आपण ह्या कुठल्याही काय केल्या पाहिजे, ज्या काय केल्या पाहिजे, ज्या मॅन्युअर्स असतील किंवा ज्या प्रोसिजर असतील त्या काय आहेत कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. जेव्हा तुम्ही पेशंटमध्ये वॅगस नर्व स्टिम्युलेट करता तेव्हा पेशंटचा हार्ट रेट काय होतो डिक्रीज होतो. म्हणून ऑप्शन बी काय असतो इथं करेक्ट आन्सर असणार आहे. तर याचबरोबर आपलं जे कार्डियक सिस्टीम होतं, ठीक आहे, कार्डियक सिस्टीम होतं याचे आपण पूर्ण सिस्टीमचे एकत्रितपणे आपण जवळपास आज 30 एक MCQ बघितलेले आहे. ठीक आहे, 30 एक MCQ बघितलेले आहेत जे की मोस्ट एक्सपेक्टेड असे आहेत जे की आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. तर याचबरोबर मी कार्डियक सिस्टीम काय केले संपलेली आहे असं जाहीर करतो. आपलं कार्डियक सिस्टीम संपलेली आहे तरी पण आपली व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती आपण हिमॅटॉलॉजीमध्ये बघूया. ठीक आहे, हिमॅटॉलॉजी जेव्हा आपण बघणार ब्लड जेव्हा आपण बघणार त्याच्यामध्ये आपण हेमॅटॉलॉजीमध्ये आपण ब्लड पण बघणार आहोत. कार्डिओव्हॅस्क्युलर आपण आता संपवलेले आहे, त्यामध्ये आपण बऱ्यापैकी जे आहे त्या डिसीज कंडिशन जे की इम्पॉर्टंट आहेत ज्या आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण हिमॅटॉलॉजी जे आहे ते आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर मला कमेंटमध्ये तुम्ही हे सांगायचं की नेक्स्ट जे आहे तुम्हाला कुठली सिस्टीम किंवा कुठला सब्जेक्ट जो आहे तुम्हाला पाहिजे आहे जेणेकरून आपण ते करू शकतो. तुम्हाला जर CHUच्या दृष्टीने आता आपलं CHUची एक्झाम आहे काही दिवसामध्ये, त्या दृष्टीने जर तुम्हाला एखादा टॉपिक पाहिजे असेल तर तुम्ही ते पण मला सांगू शकता जे की आपण ब्रह्मास्त्र श्रेणीमध्ये थेअरी प्लस MCQ दोन्हीमध्ये कव्हर करू शकतो. ठीक आहे, अभ्यास करत राहा. तोपर्यंत नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण भेटूया. थँक्यू.